नमस्कार, मी साक्षी तुमचे सगळ्यांचे आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत करते। तर लवकरच आपल्या लाडक्या गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे आणि म्हणूनच सालाबादाप्रमाणे यावर्षी सुद्धा आपल्या चॅनलवरती आज उकडीच्या मोदकांचा व्हिडिओ येत आहे। तर आज यावर्षी उकडीच्या मोदकांचा व्हिडिओ आहे ना, तो थोडा खास आहे। म्हणजे मागच्या वर्षीचा उकडीच्या मोदकांचा व्हिडिओ तुम्ही पाहिलाच आहे, नसेल पाहिला तर लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देते, तिथे जाऊन तुम्ही नक्की पहा। कारण त्याला आजही म्हणजे या वर्षी सुद्धा उकडीच्या मोदकाच्या व्हिडिओला खूप चांगले व्ह्यूज येत आहेत आणि कमेंट सुद्धा येत आहेत, कारण तो व्हिडिओ माझा व्हायरल गेलेला आहे आणि खूप छानही झालेला आहे। त्यामुळे तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल ना तर नक्की पहा आणि हा व्हिडिओ सुद्धा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, कारण मागच्या व्हिडिओपेक्षा या व्हिडिओमध्ये तुम्हाला आणखी नवीन नवीन टिप्स मी या संपूर्ण व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत। असाच खास व्हिडिओ आहे, त्यासाठीच व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर नक्की शेअर सुद्धा करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर सगळ्यात आधी तर आपण मोदकासाठीचं सारण बनवतोय। त्यासाठी इथे 1 वाटी मी गूळ घेतलेला आहे। गूळ घेताना ऑर्गॅनिक घ्यायचा आहे, काळपट असलेला गूळ घ्यायचा आहे, एकदम खुसखुशीत असलेला गूळ घ्यायचा आहे। हा गूळ मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे, कारण त्याच वाटीने आपण खोबरं सुद्धा मोजून घेणार आहोत। तर एका वाटी गुळासाठी मी इथे 2 वाट्या खोबरं घेतलेलं आहे ओलं। खवणीवरती खवलेलं मी हे ओलं खोबरं घेतलेलं आहे। तर तुम्ही काळी पात काढून मिक्सर लावून सुद्धा घेऊ शकता। आता एक कढई तापायला ठेवलेली आहे। कढईचा तळ जाडसर घ्यायचा आहे, शक्यतो म्हणजे जाडसर तळाची कढई घ्यायची आहे। कढई तापली की चमचाभर तूप घातलं आणि त्यावर चमचाभर खसखस घालून घेतली। खसखसचा रंग तुम्ही बदललेला आहे, पाहिलाच आहे। अशी थोडासा रंग बदलेपर्यंत तुपावर परतून घ्यायची आणि त्यावरती चिरून घेतलेला गूळ घालून घ्यायचा। आता गूळ आणि खोबरं एकत्र घातलं तरीही चालतं, मग फक्त माझी अशी पद्धत आहे की मी गूळ थोडासा विरघळवून घेते, म्हणजे त्याचे खडे राहत नाही। आता गूळ फक्त मी विरघळवलेला आहे, म्हणजे त्याचा पाक केलेला नाहीये। गूळ विरघळला की लगेचच त्यामध्ये ओलं खोबरं घालून घेतलेलं आहे। अजूनही तुम्ही पाहू शकता इथे गुळाचे थोडे काही खडे राहिलेले आहेत, तर ते असं झाकण ठेवून घेते मी 2दा 1-1 मिनिटासाठी, म्हणजे उरलेले जे खडे आहेत ना ते सुद्धा यामध्ये विरघळून जातील। आता हा गूळ पूर्णपणे विरघळलेला आहे। आता पुन्हा यावरती मी 1 मिनिट झाकण ठेवली, छान वाफ काढली, पुन्हा एकदा छान ढवळून घेतलं। असं केल्याने गूळ आहे ना तो खोबऱ्यासोबत छान एकजीव होतो। आता मी यामध्ये वेलची पावडर घालून घेते, साधारण अर्धा चमचावर। सोबतच जायफळ पावडर सुद्धा घालून घेते, म्हणजे जायफळ मी किसून घेते। साधारण एक एवढूसं छोटूसं असं जायफळ आहे, त्यातील निम्म्यापेक्षा कमी मी जायफळ किसून घातलेलं आहे। जायफळमुळे छान चव लागते मोदकांना आणि छान परतून घेतलं। जर या सारणाला पाणी सुटलं असेल तर ते पाणी पूर्णपणे आटून घ्यायचं आहे आणि हे सारण आहे ना पूर्णपणे ड्राय करायचं आहे। आता आपण पिठाची उकड काढतोय, तर पिठाची उकड आहे ना ती खूप महत्वाची आहे, त्यावरती मोदक सुबक आणि सुंदर होतात। तर इथे मी 1 वाटी सपाट, ज्या वाटीने गूळ आणि खोबरं मोजून घेतलेलं आहे त्याच वाटीने 1 वाटी मी पीठ घेतलेलं आहे। आता ज्या वाटीने पातेलीने आपण पीठ मोजून घेतो त्याच पातेलीने किंवा वाटीने पाणी सुद्धा मोजून घ्यायचं आहे। तर मी अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे आणि त्यावरती तुम्ही पाहिलंच आहे मी पाणी सुद्धा अर्धी वाटी घेतलेलं आहे आणि त्यावरती आणखीन पाव वाटी पाणी मी घेतलेलं आहे। हे बघा, असं परफेक्ट प्रमाण घ्यायचं आहे। आणि दुधामुळे आहे ना एकदम पांढरे शुभ्र मोदक होतात। दुधामुळे आणि साखरेमुळे या मोदकांना छान चकाकी येते आणि म्हणूनच मी इथे 1.5 चमचा साखर घातलेली आहे आणि अगदी 1 चिमटीभरच मीठ घातलेलं आहे। मीठ मात्र प्रमाणात घाला, कारण या उकडीला जर मीठ थोडं जरी जास्त झालं ना तरी पण खारट खारट लागतं। आता मी गॅसवरती कढई ठेवून घेतली, पाण्याला उकळी आली। हे बघा, पाण्याला उकळी आली की थोडा चमच्याने ढवळून घ्यायचा आहे, जेणेकरून एकाच ठिकाणी उकळी राहता कामा नये। असं करता म्हणजे उकळी जर एकाच ठिकाणी असेल आणि आपण तिथेच जर पीठ ओतलं ना तर त्याच्या गुठळ्या मोडताना त्रास होतो, म्हणून चमच्याने ढवळून घेतलं आणि लगेचच गॅस पण कमी करायचा आहे, जेणेकरून उकळी येते ना ती थोडी थंड होते, म्हणजे सगळीकडे सारखीच उकळ्या येत राहतात। आणि मग मी ढवळून घेतलं आणि पुन्हा गॅस बंद केलेला आहे, झाकण ठेवून घेतलेलं आहे। आता मी पाण्याला उकळी काढताना मी तेल घालायला विसरलेले आहे, म्हणून मी आत्ता घातलेलं आहे साधारण अर्धा चमचाभरच तेल आणि मिक्स करून घेतलं। आणि गरम असतानाच हे बघा, पेल्याने, ग्लासाने किंवा वाटीने अशा पद्धतीने हे पीठ छान असं मऊ मऊ असं घासून सॉफ्ट असं मळून घ्यायचं आहे। तर मी आता तुम्ही पाहिलात ना, असं मी 2दा पाण्याचा शिंतोडा मारलेला आहे आणि ही कणिक हे जे पीठ आहे तांदूळाचं मोदकाचं मी छान असं सॉफ्ट असं करून घेतलेलं आहे, रगडून रगडून मळून घेतलेलं आहे। कारण या पिठामध्ये मी बासमती तांदूळ, आंबेमोहोर तांदूळ, रेशनचा तांदूळ सुद्धा थोडा वापरलेला आहे आणि थोडासा इंद्रायणी तांदूळ सुद्धा वापरलेला आहे।
तर आता हे पीठ मी असं प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये ठेवून दिलेलं आहे, जेणेकरून याला वारा लागणार नाही, हे वातडणार नाही असं. आता एका वाटीवरती किंवा प्लेटावरती अशा केसर आहेत ना, मी अशा थोड्या सगळीकडे असं पसरवून घातलेल्या आहेत, ठेवलेल्या आहेत. त्यावरती थोडं पाणी घातलेलं आहे, हे बघा. आणि केसर आहे ना, त्या पाण्यामध्ये भिजली पाहिजे, परंतु पाणी तिथे राहिलं नाही पाहिजे, म्हणूनच पाणी सुद्धा ओतून काढलेलं आहे. असं केलेलं आहे ना, केशर आपला रंग मोदकावरती छान सोडते. तुमचा याबद्दलचा काय अनुभव आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण मला पर्सनली असं वाटतं की तशीच्या तशी सुकी केसर जर मोदकावरती ठेवली तर ती एकतर सुकी असल्यामुळे सारखी पडत राहते आणि रंग तितकासा सोडत नाही जितका भिजवलेली केसर आपण मोदकावरती ठेवली तर. आता इथे मी बघाल की मी थोडंसं पीठ बाहेर काढून घेतलेलं होतं आणि हे असे सेम आकाराचे 4 गोळे करून घेतलेले आहेत. कारण आपण जी ही लाती बनवणार आहोत, या पिठापासून वाटी बनवून घेणार आहोत, पारी बनवून घेणार आहोत ना, ती एकदम पातळ बनवून घेणार आहोत. त्यामुळे पारी ही पातळ सेम असते, ती आपल्याला समजते. फक्त पिठाचे गोळे घेताना आहे ना समान घ्यायचे आहेत, ज्यामुळे मोदक आहेत ना सगळे एकसारखे एका आकाराचे बनतात आणि ते दिसायला सुद्धा आकर्षक दिसतात. आता मी वाटी जी आहे ना करताना आधी काठाकडून बारीक करायला म्हणजे वाटी करायला सुरुवात केलेली आहे आणि नंतर मध्ये आलेली आहे. जर काठाचा भाग जर जाडसर राहिला असेल तर तो अशा पद्धतीने म्हणजे अंगठा आणि 2 बोटांच्या साह्याने असं एकदम पातळ करून घ्यायचं आहे. आणि तुम्ही बघू शकता किती पातळ अशी मी वाटी करून घेतलेली आहे. आपली जी पिठाची उकड आहे ना, तीच मुळात आधी चांगली झाली पाहिजे, जेणेकरून ही वाटी किंवा मोदक वळताना खूप सुबक आणि सुंदर पटकन असे वळले जातात. जर पिठाला कडा चिरा जात असतील ना, तर मग मूडही जातो करणारीचा. आता सगळ्यात आधी वाटी करून झाल्यानंतर साधारण चमचाभर मी सारण घालून घेतलं. असं केल्याने काय होतं, चमचाभर जर सारण या वाटीमध्ये जर घालून घेतलं ना मोदकाच्या, तर थोडासा जडपणा येतो त्या वाटीला, म्हणजे स्थिर राहते ती वाटी, सारखी सारखी हलत नाही किंवा हातातून पडत नाही यासाठी. आता मी अशा कळ्या पाडून घेते, जसं आपण नेहमीच पाडतो तशा. साधारण अंगठा आणि मधल्या बोटाने चांगली चिमटी मारून घ्यायची आहे आणि चिमटी मारताना आहे ना व्यवस्थित मारायची आहे, ती अजिबात सुटणार नाही अशी. हे बघा अशा पद्धतीने मी पूर्ण या कळ्या काढून घेते आणि लांब लांब कळ्या काढायच्या नाहीयेत, तर जेवढ्या जमतील ना तेवढ्या अगदी जवळच्या जवळच या कळ्या पाडत जायचं आहे. तर अशाच मी एकाच एक जवळ जवळ अशा या कळ्या पाडून घेते. आणि कळ्या पाडण्याची ट्रिक मी माझ्या आधीच्या व्हिडिओजमध्ये सुद्धा सांगितलेली आहे. आता हे बघा, आपले या कळ्या पूर्ण पाडून झालेल्या आहेत. आता वरपर्यंत अगदी आपण यामध्ये सारण भरून घ्यायचं आहे, ज्यामुळे हा मोदक आहे ना तो असा चपटा किंवा बसका दिसत नाही, एकदम गोल असा छान टप्पोरा असा दिसतो. तर असा वरपर्यंत अगदी खूप वरपर्यंत भरगच्च असे सारण भरून घ्यायचं आहे. आता मधलं बोट आणि अंगठ्याने आधी आपल्याला या कळ्या आहेत ना त्या एका बाजूने फिरवायच्या आहेत आणि त्यानंतर अंगठा आणि दुसरं बोट याने आपण चिमटी असं चिमटीने दाबून दाबून घेणार आहोत आणि या मोदकाच्या कळ्या मिटून घेणार आहोत. तर मी सुरुवातीला तुम्ही पाहिलंच आहे की मधलं बोट आणि अंगठ्याने फक्त या कळ्या एका बाजूने फिरून घेतलेल्या आहेत आणि आता आपण थोडंसं वरती यायचं आहे, म्हणजे मधल्या भागाच्या थोडं वरती, आणि आता थोडंसं दाबायचं आहे. हे बघा मी तुम्ही दाखवते ना त्या पद्धतीने असं दाबायचं आहे, जेणेकरून आतलं जे सारण आणि वरचं जे आवरण आहे ना ते असं दाबून दाबून जवळ येत जातं आणि असंच करत करत आपण थोडं वरती यायचं आहे. आता मात्र आपला जो एल आकाराचा जो सेप आहे ना आताचा, तिथे त्याला पकड द्यायची आहे, म्हणजे काय म्हणतात त्याला, असं चिमटत जायचं आहे. आणि ही बघा किती सुंदर अशी वरती मी हे टोक सुद्धा केलेलं आहे या मोदकाला. सुंदर असा थोडा सेप देऊन घेते, तर पटकन आणि सुंदर आणि असा चांगला गोल मटोल असा हा मोदक बनून तयार झालेला आहे. आणि याच्या कळ्या सुद्धा बघितल्यात ना, सगळ्या एकासारख्या एका बाजूला वळलेल्या आहेत. जर तुम्हाला या कळ्या अशा इकडे तिकडे फिरत असतील ना, तर त्या आधीच कळ्या एकामेकीला चिकटवून घ्या, एका बाजूने सरकवून घ्या, म्हणजे तुम्हाला त्या कळ्या किंवा मोदक मिटताना सोपं जाईल. आता मी जी पारी आधीची होती ना ती वाटी करून घेतलेली होती बोटांनी हातावरतीच. आता पोळी पाटावरती लाटून घेते. सेम पिठाचा गोळा सेम आहे, थोडं पीठ शिंतडलं किंवा तुम्ही तेलही लावू शकता, जसं तुम्हाला जमेल तसं. एकदम पातळ ही लाटी मी लाटलेली आहे आणि तुम्ही बघाल माझी बोटं सुद्धा दिसतात. आता मात्र आपल्याला बोटांवरती ही जी लाती आहे ना ती ठेवायची आहे आणि त्यावरती सारण ठेवायचं आहे. आणि आता पुन्हा आपण जशा आधीच्या मोदकाला कळ्या पाडून घेतलेल्या आहेत तशाच कळ्या पाडून घ्यायच्या आहेत.
तर सगळ्या जवळजवळ अशा या कळ्या पाडून घ्यायच्या आहेत. आणि ही अशी पोळीपाट आणि लाटणीने लाटलेली लाती असते ना, ती थोडी पसरट असते, त्यामुळे तिला बोटांचा सपोर्ट द्यावा लागतो. आता बघा मी सगळ्या कळ्या पाडून घेतलेल्या आहेत. आता पूर्ण वरतीपर्यंत असं गच्च भरून असं हे चुरण घालायचं आहे. आणि पुन्हा आपण एका बाजूने एकाच दिशेने असं गोल गोल फिरवून घ्यायचं आहे हलक्या हाताने. कळ्या एका बाजूने करण्यासाठी हलक्या हाताने फिरवायचं आहे आणि तेही याच बाजूने, ज्या बाजूने तुम्ही बघताय त्याच बाजूने फिरवायचे आहेत, जेणेकरून अंगठ्याचा सपोर्ट मिळून या कळ्या आहेत ना त्या एका दिशेने वळतात. आणि हळूहळू मग अंगठ्याने असं बघा मी मिटवत आलेली आहे हा मोदक. आणि या जी पोळीपाटावरती लाटून घेतलेली लाती असते ना, तिला मात्र हे असं एक्स्ट्राचं पीठ येतं. आणि हा मोदक सुद्धा तुम्ही बघाल किती सुबक आणि सुंदर आलेला आहे. आणि एकदा एक किंवा दोन जरी मोदक केले ना तरी सुद्धा लगेचच हे मोदक आपल्याला वळता येतात. एवढी सोपी पद्धत मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेली आहे. तर आता मी इथे करंजी करून घेते. सगळे मोदक बनवून झालेले आहेत. तर मोदकांसोबत आहे ना अशी एक करंजी नेहमी बनवलीच पाहिजे, कारण मोदक हे भाऊ असतात आणि करंजी म्हणजे बहीण असते, हे शास्त्र आहे. आणि म्हणून एक छोटीशी का असे ना करंजी नेहमी बनवा. तर हे सगळे मोदक वळून झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता मी अजून वाफही दिलेली नाहीये, तरी सुद्धा किती एकसारखे आणि सुबक मोदक दिसतात. आणि ही माझ्या छोट्या लेकीने रुचाने केलेले मोदक आहेत. जेव्हा जेव्हा मी मोदक करते ना तेव्हा तेव्हा तिला पीठ आणि सुरण हवंच असतं. आणि हा एकदम छोटूसा असा मोदक केलेला आहे. त्याला सुद्धा तिने केसर लावलेली आहे आणि सुंदर कळ्या पाडलेल्या आहेत आणि सुंदर मोदक केलेले आहेत तिने. माझ्यासोबत तिने हा दुसऱ्यांदा मोदक केलेला आहे. तर तिचे सुद्धा खूप आकर्षक असे मोदक झालेले आहेत. मी आता केसर लावून घेतली मोदकांना. तर आता पाणी सुद्धा चांगलं तापलेलं आहे. आता आपण हे मोदक आहेत ना ते वाफायला ठेवूया. आणि आमच्याकडे खूप पाऊस धरलेला आहे, त्यामुळे संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत तरी पण खूप काळोख दिसतोय तुम्हाला या किचन मध्ये. चुटुकले पुटुकले मोदक राहा तुम्ही इथे. आता 8 ते 10 मिनिटं हे मोदक आपण वाफवून घेऊया. मोदकांना वाफ दिल्यानंतर हे मोदक चांगले डबल झालेले दिसतात, चांगले फुललेले दिसतात. हे पीठ भिजवण्यासाठी किंवा हे पीठ जे मी तयार केलेलं आहे त्यासाठी 1 ग्लास आंबेमोहर तांदूळ, 1 ग्लास इंद्रायणी तांदूळ, 1 ग्लास घरचं रेशनचं तांदूळ आणि 1 ग्लास बासमती तांदूळ मी वापरलेला आहे. घरीच धुवून घरीच वाळवलेला आहे पंख्याखाली आणि चांगलं कडकडीत वाळल्यानंतर बारीक घरघंटीतून दळून आणलेलं आहे. मात्र दळण लावताना तांदूळावर तांदूळच लावायला सांगायचं आहे. आणि तुम्ही मोदक पाहाल किती मऊ मऊ एकदम झालेला आहे. आणि हो, हे जे सारण आहे ना ते सुद्धा एकदम परफेक्ट बनवा बरं काय, कारण या मोदकाची जी जान आहे ना ती या सारणामध्येच आहे. हा माझ्या लेकीने केलेला मोदक आहे आणि हा एकदम छोटूसा केलेला मोदक आहे. तर माझ्या लेकीने केलेले मोदक कसे झालेले आहेत ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट मोदकांच्या रेसिपीमध्येच. तोपर्यंत बाय बाय.